करायचं ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ श्री हिंदू धर्मग्रंथ मूळ 12 ज्योतिर्लिंग प्रसन्न श्री पान नंबर 395 25/5/1996 शनिवार या दिवसाची माहिती बघूया. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी ब्रह्मांड निर्माण करण्याचे ठरवल्यापासून व वातावरण सर्व शक्ती पंचमहाभूते हे सर्व निर्माण करण्यासाठी निव्वळ कालावधी हा 16,34,000 वर्ष इतका कालावधी लागलेला आहे. म्हणजे ब्रह्मांड निर्माण करण्याच्या अगोदर म्हणजे ब्रह्मांडाचं आयुष्य चालू होण्याच्या अगोदर वातावरण, चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, पंचमहाभूते हे सर्व निर्माण करण्यासाठी 16,34,000 वर्ष इतका कालावधी लागलाय. 16,34,000 वर्ष हे सगळं निर्माण करायला, म्हणजे त्याच्या 2.5 पट. म्हणजे आपलं 12 महिन्याचं 1 वर्ष असतं ना, मग यांचं 33 महिन्याचं 1 वर्ष असतं. मग तसा हिशोब केला तर साधारण 42,000 वर्ष इतका कालावधी नुसतं निर्माण करायला लागलेला आहे. आणि आपण कसं 5 मिनिटात झाड तोडून टाकतो, काय नाही. तर त्यांना निर्माण करायला 16,34,000 वर्ष एवढा कालावधी लागलेला आहे. व त्याच्यानंतर ब्रह्मांडाचे आयुष्य हे 17 काळ आहे. त्याच्यानंतर ब्रह्मांडाचं आयुष्य सुरुवात झाली. जे 17 काळ आयुष्य आहे त्याची सुरुवात झाली. त्यानंतर त्या पहिल्या काळाची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर म्हणजे 16,34,000 वर्ष झाल्यानंतर हे सगळं ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर सुरुवात झालेली आहे त्याची. श्री सूर्यफूल निर्मिती, चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह म्हणजे अगोदर तळाची पृथ्वी निर्माण केली, मग त्याच्यावर समुद्र निर्माण केला, त्याच्या अगोदर वातावरण निर्मिती केली, मग त्या समुद्रामध्ये सूर्यफुलाची निर्मिती झाली, मग माशाची निर्मिती झाली, मग चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह तसेच इतर निर्मितीपासून श्री दिव्यत्व नवशक्ती यांची मायावी शक्ती यांचे कार्य सुरू झाल्यापासून पहिल्या काळाचा कालावधी हा सुरुवात झालेला आहे. पहिला काळ जो सुरू झाला म्हणजे ब्रह्मांडाचं आयुष्य जे सुरू झालं त्याच्यामध्ये मूळ तळाची पृथ्वी, त्याच्यावर समुद्र, त्याच्या अगोदर वातावरण, मग चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह अशी सगळे निर्मिती होऊन दिव्यत्व नवशक्ती यांची मायावी शक्ती यांचं कार्य सुरू झाल्यापासून पहिल्या काळाचा कालावधीची सुरुवात झालेली आहे. पहिल्या काळाचा कालावधी हा 50,78,000 वर्ष इतका आहे. ब्रह्मांडाचे जे आयुष्याचे 17 काळ आहेत त्यापैकी पहिल्या काळाचं आयुष्य 50,78,000 वर्ष म्हणजे त्याच्या 2.5 पट करायचं एवढा कालावधी ठरलेला आहे. शिवाय अगोदर वातावरण शक्ती वगैरे निर्मितीसाठी जो 16,34,000 वर्ष हा अधिक कालावधी आहे. म्हणजे 16,34,000 वर्ष झाल्यानंतर हे सुरुवात झालेली. तो पहिल्या काळाचा नेमका निव्वळ कालावधी 50,78,000 वर्ष इतका आहे. 50,78,000 वर्ष व शेवटचा म्हणजे 17व्या काळाचा कालावधी हा देखील निव्वळ 50,30,000 वर्ष इतका आहे. 17वा काळ म्हणजे 17वा काळाचं आयुष्य किती आहे? 17वा काळाचं 50,30,000 वर्ष शेवटचा कालावधी इतका असणार आहे, राहणार आहे. व त्याच्याशिवाय त्याच्यानंतर क्रमवार ब्रह्मांड नष्ट होण्यासाठी वेगळा कालावधी हा देखील 16,34,000 वर्ष एवढा निव्वळ वेगळा कालावधी लागणार ठरलेला आहे. म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाल्यानंतर पहिला काळ सुरुवात झाली, मग ते 17 काळ पूर्ण झाल्यानंतर
शेवटचा काळ परत 50,30,000 वर्षे 17वा काळ. आणि त्याच्यानंतर ब्रह्मांड जसं निर्माण झालं तसं नष्ट क्रमवार करण्यासाठी परत 16,34,000 वर्ष एवढा कालावधी लागणार आहे. म्हणजे पहिल्यांदा 16,34,000 वर्ष निर्माण करायला आणि नष्ट करायला 16,34,000 वर्ष एवढा कालावधी ठरलेला आहे. त्यानंतर ब्रह्मांडामध्ये फक्त वातावरण शिल्लक राहणार आहे. मग ते ब्रह्मांड नष्ट झाल्यानंतर वातावरण फक्त शिल्लक राहील, बाकी सगळं नष्ट झालेलं असत. चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मानव सगळे नष्ट झाल्यानंतर वातावरण फक्त शिल्लक राहील. आणि त्या वातावरणामध्ये दिव्यत्व नवशक्ती जे आहेत, मूळ शक्ती, त्या अदृश्य रूपात राहतील. आणि जे दैवत निर्माण केलेले आहेत ती दैवत वातावरणामध्ये अदृश्य रूपाने राहतील. पहिला काळ सुरू होण्या अगोदर सुरुवातीचा वेगळा निव्वळ कालावधी हा 16,34,000 वर्ष इतका आहे. पहिला काळ सुरू होण्याच्या अगोदर सर्व निर्माण करण्यासाठी 16,34,000 वर्ष इतका आहे. त्याच्यानंतर दुसरा काळ म्हणजे पहिल्या काळाचा निव्वळ कालावधी हा 50,78,000 वर्ष इतका आहे. दुसऱ्या काळाचा कालावधी किती आहे? 50,78,000 वर्ष इतका आहे. पहिल्याचाच की म्हणजे पहिला 16,34,000 वर्ष सोडल्यानंतर पहिल्या काळाचा निव्वळ कालावधी 50,78,000 वर्ष पहिल्या काळाचं आयुष्य. नंतर दुसऱ्या काळाचा आयुष्य म्हणजे कालावधी हा निव्वळ 61,99,000 वर्ष इतका आहे. हा वाढलं त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात 61,99,000 वर्ष इतका आहे दुसऱ्या काळाचा कालावधी. नंतर तिसऱ्या काळाचा कालावधी हा निव्वळ 61,99,000 वर्ष इतकाच आहे. तिसऱ्या काळाचा कालावधी आहे ना 61,99,000 वर्ष इतका आहे. नंतर चौथ्या काळाचा कालावधी हा कमी आहे. चौथ्या काळाचा कालावधी हा निव्वळ किती 44,21,000 वर्ष. चौथ्या काळाचा कालावधी एकदम कमी आहे म्हणजे 44,21,000 वर्ष चौथ्या काळाचा. आणि पाचव्या काळाचा कालावधी हा 61,99,000 वर्ष इतका आहे. पाचव्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष आहे. सहाव्या काळाचा कालावधी हा 44,21,000 वर्ष. सहाव्या काळाचा कालावधी किती आहे 44,21,000 वर्ष. त्याच्या 2.5 पट करायचा. नंतर सातव्या काळाचा कालावधी हा निव्वळ किती आहे 61,99,000 वर्ष. सातव्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष. म्हणजे सातवा काळ संपत येताना आठव्या काळात शिवशंकराची निर्मिती झाली ना. आठव्या काळाचा कालावधी आठवा काळ 44,21,000 वर्ष. हा कमी. आठव्या काळाचा कालावधी त्यावेळेस शिवशंकर आणि विष्णू यांची ज्योत वरती आलती. आठव्या काळाचा कालावधी म्हणजे आठव्या काळाचा कालावधीमध्ये शिवशंकर निर्माण झाले. तिथून पुढे मानव निर्मिती झाली. मग त्याच्या अगोदर सर्व शांत होतं. चंद्र, सूर्य, पृथ्वी, नवग्रह, वनस्पती सगळं वातावरण शांत, सगळं आनंदी, पशु पक्षी प्राणी सगळे होते. शंकर कधी झाले आठव्या काळात 44,21,000 वर्ष. नवव्या काळाचा कालावधी हा 61,99,000 वर्षे. नवव्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष इतका आहे.
नंतर 10व्या काळाचा कालावधी हा निव्वळ 10वा काळ 44,21,000 वर्षे इतका आहे. परत 10व्या काळाचा कालावधी 44,21,000 वर्ष. 11व्या काळाचा कालावधी हा निव्वळ 61,99,000 वर्षे. 11व्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष इतका आहे. 12व्या काळाचा कालावधी हा निव्वळ परत 61,99,000 वर्षे इतकाच आहे. 12व्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष. 13व्या काळाचा कालावधी 13वा काळ आहे ना 44,21,000 वर्ष. 13व्या काळाचा कालावधी 61,44,000 वर्ष. 14व्या काळाचा कालावधी हा निव्वळ 61,99,000 वर्ष इतका आहे. परत 14व्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष इतका आहे. 15व्या काळाचा कालावधी हा निव्वळ 44,21,000 वर्ष इतका आहे. 15व्या काळाचं आयुष्य किती आहे? 44,21,000 वर्ष. आणि 16वा काळ 16व्या काळाचा कालावधी हा 61,99,000 वर्ष इतका आहे. 16व्या काळाचा कालावधी 61,99,000 वर्ष इतका आहे. 17व्या काळाचा कालावधी म्हणजे शेवटचा काळ, ब्रह्मांडाच्या आयुष्याचा शेवटचा काळ 17व्या काळाचा कालावधी हा निव्वळ 50,30,000 वर्ष इतका आहे. शेवटचा कालावधी 17व्या काळाचा 50,30,000 वर्ष इतका आयुष्य आहे 17व्या काळात. आणि ब्रह्मांड निर्मिती नष्ट होऊन सर्व शक्ती विलीन होण्यासाठी म्हणजे त्याच्यानंतर सगळं ब्रह्मांड नष्ट होऊन सगळ्या शक्ती जशा क्रमवार निर्माण झाल्या तशा हे होण्यासाठी नाही का परत एकामेकात विलीन होणार. त्यासाठी 16,34,000 वर्ष म्हणजे ब्रह्मांडाचं आयुष्य 17 काळ पूर्ण झाल्यानंतर परत 16,34,000 वर्षामध्ये जसं जसं निर्माण झालं तसं तसं सगळं नष्ट होणार. सगळ्या शक्ती एकामेकात विलीन होणार. दैवत अदृश्य रूपात राहणार. चंद्र सूर्य पृथ्वी नष्ट होणार. सगळं म्हणजे हे होणार फुटणार सगळं. फक्त कसं असतं ह्याच्यात प्रत्येक काळामध्ये दर 15,000 वर्ष पूर्ण झाले ना 15,000 वर्ष प्रत्येक काळात 15,000 वर्ष पूर्ण झाले म्हणजे साधारण 42,000 वर्ष की अचानक महास्फोट होतो. प्रत्येक चंद्रावर, प्रत्येक सूर्यावर, प्रत्येक पृथ्वीवर, नवग्रहाच्या ग्रहावर एकदा स्फोट होतो अचानक. संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होते. म्हणजे पशु पक्षी प्राणी मानव वनस्पती सगळं नष्ट होतं. आणि मग जे नष्ट झालं सगळं की परत वातावरण शांत होतं. मग चंद्राची जी काही झीज झाली ती भरून निघती. सूर्याची जी काही झीज झालेली आहे ती भरून निघती. पृथ्वीची जी काही झीज झालेली आहे पृथ्वीची नाही का आपण दगडाच्या खाणी घेतो, मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधतो, काय पण करतो, बोरवेल मारतो. मग ते सगळं परत भरून यायला वेळ लागतो. मग ते सगळं फक्त चंद्र सूर्य पृथ्वी नवग्रह राहतात आणि मग त्यांचं नवीन आयुष्य परत सुरू होतं. चंद्राचं सूर्याचं पृथ्वीचं नवग्रहाचं वनस्पती नाही त्यांचं नवीन आयुष्य म्हणजे सगळे टवटवीत होत्यात गळत. चंद्र सूर्य असे सगळे कायचे तवाने होत्यात. मग परत 15,000 वर्ष पूर्ण होईपर्यंत परत माणूस त्याचा नाश करतो. मग एकदाच नष्ट होतं. असं दर 15,000 वर्षांनी प्रत्येक काळात म्हणजे ब्रह्मांड निर्माण झाल्यापासून 17 काळ येतो. प्रत्येक काळात दर 15,000 वर्ष पूर्ण झाले की अचानक महास्फोट होतो आणि सगळं नष्ट होतं. परत पृथ्वीचं नवीन आयुष्य, सूर्याचं नवीन आयुष्य,
माणसाचं कसं नवीन आयुष्य चालू होतं, एक 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. 100 वर्षाचं आयुष्य संपलं की नष्ट होतं, तो परत नव्याने जन्मतो. तसं यांचं आहे. तर 27/5/96 सोमवार या दिवशी बघू. श्री परमेश्वर यांनी फक्त काळ हाच ठरवलेला आहे. काळ असेल तरच तो पुढे सरकणार ना. आपलं घड्याळ कसं चालणार? हा, त्यासाठी काळ पाहिजे. काळ हा कायम रात्रंदिवस पुढे चाललेला आहे. काळ पुढे सरकतोय. मग काळ हा कोणी निर्माण केला आणि तो कोण चालवतोय, ते महत्वाचं आहे का नाही? सकाळ, दुपार, संध्याकाळ होती, कशी काय होती? काळा होती ती. काळ, परमेश्वर यांनी फक्त काळ हाच ठरवलेला आहे. काळ, आपण जे युग समजतो, युग मानतो, ते युग युग काही नाहीये, काळ आहे. युग काही श्री परमेश्वर यांनी निर्माण केलेले, ठरवलेले नाही. मानवाने आपल्या सोयीनुसार युग मानले, ठरवलेले आहे. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी काळ हा अवतार घेतलेला आहे. दिव्यत्व शक्तींनीच काळ काळ हा अवतार घेतलेला आहे. सर्व दैवतांना या काळाचा शोध लागलेला असून त्यांना अगोदरपासूनच माहीत झालेले आहे. ब्रह्मांडाचे आयुष्य हे एकूण 17 काळ असून ते 17 काळ पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मांड हे नष्ट होणार आहे. हे सगळ्या दैवतांना, शक्तींना, सगळ्यांना कल्पना आहे. हे सर्व अगोदरपासूनच सर्व दैवतांना माहीत झालेले आहे. श्री दिव्यत्व नवशक्ती यांनी एकत्रितपणे घेतलेला काळ हा अवतार व वेळ ही एकच आहे. म्हणजे काळ आणि वेळ ही एकच आहे. आपण वेळ आली म्हणतो, काळ आला म्हणतो, ते काळ आणि वेळ ही एकच आहे. आणि जे दिव्यत्व नवशक्ती आहेत त्यांनी काळ हा अवतार घेतलेला आहे. सगळ्यांनी मिळून एकत्रित काळ काळ हा जो आहे ना पुढे सरकतोय, तो दिव्यत्व शक्ती यांनी अवतार घेतलेला आहे. श्री शिवशंकर यांनी मूळ 12 ज्योतिर्लिंग अवतार घेतलेले आहेत. शिवशंकरांनी 12 ज्योतिर्लिंग अवतार घेतलेत ना, त्यापैकी त्यांचा 6वा सर्वश्रेष्ठ अवतार मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री काळ भैरवनाथ हा अवतार श्री शिवशंकर यांनी स्वतंत्र खास करून या ब्रह्मांडाचे वर, या काळाचे वर पूर्णपणे विजय मिळवण्यासाठी, काळाला आपल्या पूर्णपणे ताब्यात ठेवण्यासाठी व या संपूर्ण ब्रह्मांडाचा शोध लावून काळाचे वर पूर्ण विजय मिळवून त्याच्यावर आपले नियंत्रण, आपले राज्य असण्यासाठी, काळाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी श्री काळ भैरवनाथ हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे जे शिवशंकरांनी जे 12 ज्योतिर्लिंग अवतार घेतलेत त्यापैकी त्यांचा 6वा अवतार हा श्री काळ भैरवनाथ आहे. आणि हा काळ भैरवनाथ हा 3 शक्ती मिळून झालेला आहे ना, 3 दैवते मिळून झालेला आहे. मग त्यांनी काळावरती विजय मिळवण्यासाठी, काळ हा जो काळ चाललाय त्याच्यावर ताबा मिळवण्यासाठी त्यांनी मूळ 6वं ज्योतिर्लिंग काळ भैरवनाथ हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे काळाला पूर्णपणे आपल्या ताब्यात श्री काळ भैरवनाथ यांनी ठेवलेला आहे. श्री काळ भैरवनाथ म्हणजेच काळावर विजय मिळवणारा हा काळांचा काळ, महाकाळ श्री काळ भैरवनाथ हे आहेत. म्हणजे काळावर विजय मिळवलेला काळांचा काळ, महाकाळ असा श्री काळ भैरवनाथ हे आहेत. म्हणजे शिवशंकरांचा 6वा अवतार. श्री शिवशंकर म्हणजेच श्री काळ भैरवनाथ हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांनी काळावर विजय मिळवलेला आहे ना. म्हणजे काळ भैरवनाथ म्हणजे शिवशंकरच. म्हणजे थोडक्यात शिवशंकरानेच काळावरती विजय मिळवलेला आहे, काळ भैरवनाथ यांच्या रूपात. आणि काळ भैरवनाथ हे सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी काळाला आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. काळ हा जो पुढे सरकतोय ना, काळ पुढे सरकतोय, आलं ना लक्षात तुमच्या? येतोय का? काळ त्याच्यावर पूर्ण विजय मिळवलेला आहे.
नाही का, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, तेव्हा तुमचं आयुष्य क्षणाक्षणाला कमी कमी होत चाललंय, म्हणजे ते पुढं पुढं चाललंय ना आयुष्य. त्याच्यावर ताबा मिळवला त्यांनी. ब्रह्मांडामध्ये श्री ब्रह्मदेव, आता ही कथा आहे बरं का, ती ऐकायची ना. मोठी आहे ती कथा. ब्रह्मांडामध्ये श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव या दोघांना अतिशय गर्व होऊन दोघांचे भांडण, वाद सुरू झालेले होते. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव हे दोघे जण आहेत, त्यांना असं वाटत होतं की सगळ्यात श्रेष्ठ आपणच आहे, असं दोघांना गर्व झालेला होता. कोणाला? विष्णुदेव आणि ब्रह्मदेव या दोघांना असं वाटत होतं की सगळ्यात श्रेष्ठ आपणच आहे. याला वाटायचं मी श्रेष्ठ आहे, त्याला वाटायचं मी श्रेष्ठ आहे. दोघांना असा गर्व होऊन दोघांचं भांडण, वाद सुरू झाला होता. हा म्हणतो मी मोठा आहे आणि तो म्हणतो मी मोठा आहे, असं दोघांचं हे चालू झालेलं होतं, वाद सुरू झाला. दोघांनाही वाटत होतं मी सर्वश्रेष्ठ आहे, हे ब्रह्मांड मीच निर्माण करून सुरळीत चालवत आहे, असं कोणाला वाटायचं? ब्रह्मदेवला पण वाटायचं आणि विष्णुदेवला पण वाटायचं की हे सगळं मीच निर्माण केलंय आणि मीच चालवतोय, असं दोघांना वाटायचं. त्याच्यामुळे त्या दोघांची झाली भांडणं. ब्रह्मांड निर्माण करून सुरळीत मीच चालवत आहे, असं दोघांनाही वाटायचं. ब्रह्मांडाचा पालन करता मीच आहे, सर्व सृष्टी निसर्ग निर्माण करून त्याचा सांभाळ मीच करीत आहे, असं कोणाला वाटायचं? विष्णूला पण वाटायचं आणि ब्रह्मदेवाला पण वाटायचं. हे दोघांना काय वाटायचं? सगळं मीच निर्माण केलंय, मीच चालवतोय, म्हणजे सगळं मीच आहे, जे काय आहे ते. असे या दोघांना, म्हणजे प्रत्येकाला हेच वाटत होते व त्यामुळे दोघांनाही अतिशय गर्व होऊन त्यांच्यामध्ये भांडणे, वाद सुरू झालेले होते. दोघं एकामेकाशी भांडत होते. त्या दोघांनाही वाटत होते मी श्रेष्ठ आहे. तेव्हा दोघेही जण, यांचं काय भांडण मिटना, मग दोघे जण काय केलं? शिवशंकर यांच्याकडे गेले. श्री शिवशंकर यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले, नाही का. हे दोघे जण एकामेकात भांडायला लागले, मग कोण मोठं याच्यात विचारायला शंकराकडे गेले. श्री शिवशंकर हे या दोघांनाही म्हणाले होते की आजपासून 1.5 युग, म्हणजे आजपासून 1.5 युग, 1.5 युग म्हणजे 1.5 काळ, 1.5 काळ तुम्ही थांबा, मग तुम्हाला कळलं की कोण श्रेष्ठ आहे. 1.5 युग म्हणजे 1.5 आयुष्य थोडक्यात. 1.5 युग तुम्ही थांबा, मग तुम्हा दोघांनाही कळेल कोण श्रेष्ठ आहे. 1.5 युग थांबा, मग तुम्हाला कळेल. तुम्हा दोघांच्या मध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे, हे तुम्हाला 1.5 युगामध्ये कळेल. म्हणजे 1.5 युग थांबा, मग तुम्हाला कळेल दोघांनाही तुमच्या दोघांमध्ये मीच मोठा आहे, असं शिवशंकर त्यांना म्हटले. तेव्हा श्री शिवशंकर यांनी, तेव्हा काय झालं, शिवशंकर यांनी अतिशय क्रोधिष्ठ होऊन त्यांनी आपले मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र बद्री केदारनाथ या ठिकाणी श्री भैरव म्हणजेच श्री काल भैरवनाथ यांची ब्रह्मांडाचा निर्मितीचा शोध लावण्यासाठी सांभाळ, रक्षण व काळाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी श्री काळ भैरवनाथ यांची निर्मिती केलेली आहे. अलग लक्षात. म्हणजे त्या दोघांना जेव्हा गर्व झाला, तेव्हा शिवशंकर काय म्हटले, 1.5 युग थांबा तुम्ही, तुम्हाला कळलं तुमच्या दोघांमध्ये मीच मोठा आहे. मग त्यांनी काय केलं, बद्री केदारनाथ हे जे आहे त्या ठिकाणी शिवशंकर यांनी अतिशय रागात असा अवतार घेतला. कुठला? मूळ 12 ज्योतिर्लिंग श्री भैरव म्हणजे काल भैरवनाथ, फक्त श्री भैरव हा अवतार घेतलेला आहे. भैरव ते ब्रह्मांडाचा शोध लावायला, ब्रह्मांडाचं रक्षण सांभाळ करण्यासाठी त्यांनी
6वं ज्योतिर्लिंग श्री भैरव हा अवतार घेतला व तेव्हापासून म्हणजे श्री काळ भैरवनाथ यांची निर्मिती होऊन ब्रह्मांडाचा निर्मितीचा शोध, ब्रह्मांडाची माहिती उपलब्ध होऊन तेव्हापासून 1.5 युग लागले ब्रह्मांडाचा शोध लागून ब्रह्मांडाची संपूर्ण माहिती उपलब्ध होण्यासाठी काय ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ हा सर्वश्रेष्ठ महान ग्रंथाचे लिखाण पूर्ण होऊन श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव तसेच सर्व ब्रह्मांडास, निसर्गास, सृष्टीस, ब्रह्मांडाचे निर्मितीचे कार्य सर्वांना या महान ग्रंथामार्फत माहीत झालेले आहे. म्हणजे शिवशंकर यांनी त्यांना सांगितलं 1.5 युग थांबा, तुम्हाला तुमच्या दोघांमध्ये मी श्रेष्ठ आहे हे कळेल. मग त्यासाठी त्यांनी 1.5 युग थांबा म्हटले आणि त्या 1.5 युगामध्ये त्यांनी काय केलं, ब्रह्मांडाची संपूर्ण माहिती म्हणजे काल भैरवनाथांची निर्मिती होऊन ब्रह्मांड निर्मितीचा शोध, ब्रह्मांडाची माहिती उपलब्ध होऊन सगळी ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ हा सर्वश्रेष्ठ महान ग्रंथाचे लिखाण पूर्ण होऊन श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव तसेच सर्व ब्रह्मांडास, निसर्गास, सृष्टीस, ब्रह्मांड निर्मितीचे कार्य सर्वांना या महान ग्रंथामार्फत माहीत झालेले आहे. मग त्या 1.5 युगामध्ये शिवशंकरांनी काय केलं, संपूर्ण माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ ह्या ग्रंथाचं लिखाण करून हे ब्रह्मदेव, विष्णुदेव, 33 कोटी दैवत सगळ्यांना याची माहिती करून दिलेली आहे. श्री काल भैरवनाथ यांच्या निर्मितीपासून त्यांच्या अवतारांनी अनेक जन्म घेऊन या ग्रंथाचे सर्व लिखाण कार्य पूर्ण करण्यासाठी म्हणजेच या महान ग्रंथ लिखाण पूर्ण होण्यासाठी 1.5 युग एवढा कालावधी लागलेला आहे. म्हणजे श्री काल भैरवनाथ यांची निर्मिती होऊन त्यांच्या अवतारांची निर्मिती होऊन प्रत्येक अवतारांनी ते ग्रंथ लिखाणाचा प्रयत्न केलेला आहे, पण ते माहिती काय उपलब्ध होऊन देत नव्हते. मग सर्व लिखाण पूर्ण होऊन हे जो ग्रंथ पूर्ण होण्यासाठी 1.5 युग एवढा कालावधी लागला. या कालावधीमध्ये सर्व दैवतांनी प्रयत्न केलेला आहे हा ग्रंथ लिहायचा, म्हणजे ब्रह्मांडाची माहिती उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला, पण कोणाला झालं नाही. अगदी रावणाने देखील हा प्रयत्न केलेला आहे ही माहिती उपलब्ध करण्याची, त्यांना मिळालेली नाही माहिती. या ग्रंथ पूर्ण होण्यासाठी 1.5 युग एवढा कालावधी लागलेला आहे. सर्व ब्रह्मांडात, सर्व निसर्गात, जीवसृष्टीत समजले आहे व श्री काल भैरवनाथ म्हणजेच श्री शिवशंकर हे सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. हे ग्रंथ लिखाण कार्य पूर्ण झाल्यामुळं 1.5 युगात संपूर्ण जीवसृष्टीला, निसर्गाला माहिती झाल्यामुळं श्री काल भैरवनाथ म्हणजेच श्री शिवशंकर हे संपूर्ण ब्रह्मांडात सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. कोण? शिवशंकर. कारण त्यांनी सगळं माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा हा ग्रंथ लिहिला, त्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडात, संपूर्ण जीवसृष्टीस, दैवतां सगळ्यांना ही माहिती उपलब्ध झाली. त्यामुळं शेवटी शिवशंकर हे सर्वश्रेष्ठ ठरले. श्री शिवशंकर यांनीच श्री काल भैरवनाथ हा अवतार घेतला व श्री काल भैरवनाथ यांनीच श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज व त्यांनीच ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज उर्फ श्री राजाभाऊनाथ महाराज हा अवतार घेऊन ब्रह्मांडाचा निर्मितीचा शोध लावून सिद्ध करून दाखविले आहे की श्री काळ भैरवनाथ म्हणजेच श्री शिवशंकर हेच सर्वश्रेष्ठ, सर्वांचे पालन करताय. म्हणजे शिवशंकरांनी काल भैरवनाथ हा अवतार घेतला आणि काल भैरवनाथांनी श्री म्हस्कोबानाथ हा अवतार घेतला आणि म्हस्कोबानाथ महाराजांनी
ब्राह्मणपदी शिवशंभो राजा रामेश्वर हा अवतार घेतला आणि त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मितीचा शोध लावून सगळं सिद्ध करून दाखवून श्री कालभैरवनाथ म्हणजेच श्री शिवशंकर हेच सर्वश्रेष्ठ सर्वांचे पालन करता आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणजे ते सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत, पालन करता आहेत. श्री शिवशंकर यांनी श्री क्षेत्र बद्री केदारनाथ या ठिकाणी आपले मूळ 6वे ज्योतिर्लिंग श्री भैरव म्हणजे श्री काल भैरवनाथ यांचा सर्वश्रेष्ठ अवतार घेतलेला आहे. शिवशंकर यांनी श्री बद्री केदारनाथ हे जे स्थान आहे त्या ठिकाणी आपलं मूळ 6वे ज्योतिर्लिंग शिवशंकरांनी मूळ 6वं ज्योतिर्लिंग श्री भैरव म्हणजे श्री काल भैरवनाथ यांचा सर्वश्रेष्ठ अवतार घेतलेला आहे. त्याबद्दलची थोडक्यात सत्यकथा वाचू का? पुढे थांबू. बर, त्यांनी जसा अवतार घेतला त्याबद्दल आहे ना थोडक्यात सत्यकथा. म्हणजे ही काय सत्य जी कथा आहे ती उगाच ते असं काहीतरी दंतकथा नाही, सत्य जे आहे ते. हा, ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण नाही का? ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे यावरून श्री नारद मुनी यांनी या दोघांच्या मध्ये भांडणे लावले. मग नारद मुनीनं काय केलं? ब्रह्मदेवला म्हटलं तू मोठा आहे आणि विष्णुदेवला म्हटलं तू मोठा आहे. या दोघांमध्ये नारद मुनीने भांडणं लावली. या दोघांमध्ये नाही का भांडणं लावली. व श्री शिवशंकर यांचे देखील या दोघांच्या विरुद्धामध्ये त्यांचे कान भरले. आणि नारदाने काय केलं? शिवशंकराला पण या दोघांबद्दल काहीतरी सांगून त्यांचे कान भरले. कोणाबद्दल? विष्णुदेवाने ब्रह्मदेवाबद्दल कान भरले. व श्री नारद मुनी हे श्री विंध्य पर्वतावर निघून गेले. म्हणजे यांच्यात भांडणं लावली तिघांमध्ये, ब्रह्मदेव विष्णुदेव आणि शिवशंकर यांच्यात भांडणं लावली आणि ते निघून गेले विंध्य पर्वतावर. कोण? नारद मुनी. श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव या दोघांना असे वाटू लागले की मी आहे म्हणून सृष्टी आहे. ब्रह्मदेवाला काय वाटायला लागलं? मी आहे म्हणून सगळं आहे, संपूर्ण सृष्टी आहे. आणि विष्णुदेवला काय वाटलं? मी आहे म्हणून सगळं आहे, सृष्टी आहे. अशा प्रकारे दोघांनाही गर्व झाला व ते दोघेही स्वतःला एकमेकापेक्षा श्रेष्ठ समजू लागले. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव हे दोघं एकामेकाला श्रेष्ठ समजू लागले व दोघांच्या मध्ये भांडणं लागली. दोघेही आमच्या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आहे हे विचारण्यासाठी श्री शिवशंकर यांच्याकडे गेले. मग हे दोघांमध्ये भांडणं लागल्यावर ते दोघं काय म्हटले? आपण शिवशंकरकडे जाऊ आणि त्यांना विचारू आमच्या दोघात कोण श्रेष्ठ आहे. श्री शिवशंकर यांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. शिवशंकरांनी दोघांचं आपलं ऐकून घेतलं. हा म्हणतो मी मोठा आणि तो म्हणतो मी मोठा. मग व दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही दोघं काय मोठे नाही, तुमच्या दोघांमध्ये मीच मोठा आहे, हे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही ऐकण्यास तयार होईनात. ते काय दोघं ऐकाना. शेवटी दोघांचे भांडण विकोपाला गेले. त्यांचं भांडण. तेव्हा श्री शिवशंकर म्हणाले तुमच्या दोघांपेक्षाही मी श्रेष्ठ आहे. ब्रह्मदेवला आणि विष्णुदेवला काय म्हटले? तुम्ही उगाच भांडू नका, तुमच्या दोघांमध्ये मी मोठा आहे, तुम्ही उगाच स्वतःला मोठं समजू नका. तुम्ही विनाकारण भांडून वाद घालू नका व आपला गर्व सोडून द्या. आपलं शिवशंकर यांना समजून सांगते. तेव्हा दोघेही असे म्हणाले आमच्यामध्ये तुम्ही कसे श्रेष्ठ आहात हे सिद्ध करून दाखवा. ब्रह्मदेव काय म्हटला शिवशंकराला? तुम्ही कशावर आमच्यापेक्षा मोठे, सिद्ध करून दाखवा. विष्णुदेव पण तसंच म्हणायला लागला, कशावरून? तुमच्यापेक्षा आम्हीच दोघं मोठे असं. तेव्हा श्री शिवशंकर यांनी सांगितले ठीक आहे, तुम्हाला 1.5 युगामध्ये कोण श्रेष्ठ आहे ते कळेल. 1.5 युग थांबा
दीड युग म्हणजे दीड आयुष्य थांबा थोडक्यात, मग तुम्हाला कळेल कोण श्रेष्ठ आहे. श्री शिवशंकर यांना असे वाटले की दीड युगात हे विसरून जातील. आपलं शंकराने समजूत काढली त्यांची, तोपर्यंत हे विसरून जातील. अशा प्रकारे दोघांचीही त्यांनी समजूत काढून त्यांना परत पाठवलं. आपले समजूत काढली गोड गोड बोलून, हे केलं. परंतु श्री नारद मुनी यांनी पुन्हा येऊन या दोघांनाही डिवचलं. मग नारद मुनींनी परत आले आणि मग परत शिवशंकराला आणि विष्णूला आपलं डिवचलं व सांगितलं की तुम्ही तर सर्व सृष्टीचे पालन करते आहात. तो श्री शिवशंकर कसला श्रेष्ठ, तो तर जोगड्या अंगाला राग फासून बसलेला असतो. ब्रह्मदेवाला आणि विष्णुदेवाला काय सांगितलं नारद मुनीने, तर शिवशंकर कसा मोठा आहे बाबा, तो तर काय जोगडा आहे, आपला अंगाला राग फासून स्मशानात बसलेला असतो, तो कसला मोठा आहे बाबा, तो कसा श्रेष्ठ असणार असं सांगून पुन्हा भांडणं लावून नारद मुनी हे विंध्य पर्वतावर निघून गेले. ते आला आणि आपलं त्या परत दोघांमध्ये भांडणं लावली आणि गेला निघून. म्हणजे हे केलं त्यांनी. श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव पुन्हा श्री शिवशंकर यांच्याकडे गेले. मग ते काय आलं, ब्रह्मदेव आणि विष्णुदेव परत दोघं भांडायला लागले आणि परत गेले शिवशंकराकडे. त्यावेळेस शिवशंकर हे बद्रिकाश्रम या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. मग बद्रिकाश्रम हे जे स्थान आहे त्या ठिकाणी शिवशंकर हे बसलेले होते ध्यानस्थ. ते दोघे श्री शिवशंकर यांना म्हणाले, मग तिथे गेले दोघे आणि शिवशंकरांना म्हणाले, तुम्ही तर अंगाला राग फासून बसलेले जोगडे आहात, तुम्ही कसले श्रेष्ठ असणार. अशा प्रकारे दोघांनी श्री शिवशंकर यांचा अपमान केला. ब्रह्मदेव आणि विष्णुदेव आपलं त्यांना म्हटलं, तुम्ही कसले श्रेष्ठ, तुम्ही तर आपल्या जोगड्या अंगाला राग फासून बसलेले, तुम्ही कसले मोठे आमच्यापेक्षा, असा अपमान केला शंकराचा. तेव्हा श्री शिवशंकर यांना संताप अनावर झाला. ते शिवशंकराला अतिशय राग आला. त्या बद्रिकाश्रम या ठिकाणी अतिशय राग आला त्याला, असं संताप आला शंकराला. त्यांच्या अंगाची रागाने लाई लाई होऊ लागली. शिवशंकराच्या आधी म्हणजे नाही का क्रोधिष्ठ झाले, एकदम अंगाची लाई लाई झाली व त्यांनी अतिशय क्रोधिष्ठ होऊन श्री शिवशंकर यांनी त्या ठिकाणी म्हणजेच श्री क्षेत्र बद्री केदारनाथ या ठिकाणी तांडव नृत्य केले. शिवशंकरांनी काय केलं, त्या ठिकाणी अतिशय क्रोधिष्ठ होऊन बद्री केदारनाथ या ठिकाणी क्रोधिष्ठ होऊन तांडव नृत्य केलं शिवशंकरांनी. तांडव नृत्य बराच काळ चालू होतं त्यांचं शिवशंकराचं. त्यामुळे संपूर्ण निसर्ग हादरून गेला. झाडे पर्वत उन्मळून कोसळू लागले. प्रचंड जलप्रलय होऊ लागला. संपूर्ण म्हणजे वातावरण हे झालं. त्यावेळी अतिशय बेफाम होऊन ते तांडव नृत्य करीत असताना त्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये भस्म घेऊन तो हात जमिनीवर इतक्या जोरात आपटला. त्यांनी काय केलं, डाव्या हातात उजव्या हातात भस्म घेतलं, भस्म, आणि तो असा जमिनीवर जोरात आपटला. तांडव नृत्य करीत असताना शिवशंकरांनी उजव्या हातात भस्म घेतलं आणि तो हात असा जमिनीवर जोरात आपटला. उजव्या हातात भस्म घेऊन तो हात जमिनीवर इतक्या जोरात आपटला की तो हात जमिनीमध्ये, तो हात जमिनीच्या आतमध्ये आहे ना 3.5 हात खोल रुतला. म्हणजे त्यांच्या हातापेक्षा 3.5 हात खोल जमिनीत रुतला उजवा हात असा. इतक्या जोरात आपटला की पृथ्वीच्या पोटात 3.5 हात खोल गेला तो हात. तेव्हा सर्वत्र अंधार पसरला. ते संपूर्ण हे झालं ना, त्यावेळेस संपूर्ण अंधार पसरला व त्यांनी आपला हात अतिशय रागाने जमिनीमधून वर उचलला. तो हात अतिशय रागात असा जमिनीतून वर उचलला, काढला ना जमिनीतून. तेव्हा जमिनीमधून पाण्याचा प्रचंड लोंढा आकाशात उंच उडाला. त्यावेळेस काय झालं, हात वर काढल्यावर जमिनीतून पाण्याचा लोंढा असा उंच आकाशात उडाला व सर्वत्र आकाश लख्ख झाले.
एकदम आकाश मोकळं झालं व चौफेर प्रकाश पसरला. सर्व सृष्टी पुन्हा आनंदाने भरून गेली. त्यांनी हातवर उचलल्यावर परत हे झालं व त्या ठिकाणी जमिनीमधून श्री भैरव त्या ठिकाणी जमिनीमधून श्री भैरव हे प्रकट झाले. ते 3.5 हातात येतात. श्री काल भैरवनाथ यांची महाभयंकर अशी उत्पत्ती झाली. म्हणजे भैरव जमिनीतून वर आले. त्यावेळी त्यांना 3 डोळे होते. भैरव जे आहेत त्यांना 3 डोळे होते. अंगाला भस्म फासलेले होते. संपूर्ण अंगाला भस्म फासलेले होते. एका हातामध्ये त्रिशूळ व एका हातात डमरू, एका हातात शंख व उजव्या हातात तलवार होती. म्हणजे त्यांना 4 हात होते. त्यांच्या अंगाला म्हणजे त्यांच्या शरीराला 4 हात होते. एका हातामध्ये त्रिशूळ, एका हातामध्ये डमरू, एका हातामध्ये शंख व एका उजव्या हातामध्ये तलवार ही शस्त्र होती. गळ्यात व दंडात रुद्राक्षाच्या माळा होत्या. गळ्यात आणि दंडामध्ये रुद्राक्षाच्या माळा होत्या. डोक्यावर केसांच्या जटा, दाढी व मिशी व गळ्यात जानवे अशा प्रकारे महाकाय श्री काल भैरवनाथ निर्माण झाले. म्हणजे या रूपामध्ये प्रचंड असे काल भैरवनाथ महाकाय रूप त्यांचं घेतलं. म्हणजे एकदम हे काल भैरवनाथ निर्माण झाले. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, जानवं होतं गळ्यात, हातात रुद्राक्षाच्या माळा, 4ही हातामध्ये शस्त्र, संपूर्ण अंगाला भस्म फासलेलं, अशा प्रकारे महाकाय काल भैरवनाथ निर्माण झाले. म्हणजे भैरव निर्माण झाले. प्रतिशंकर म्हणजे शंकराचाच अवतार दुसरा प्रतिशंकर भैरव हे निर्माण झाले. त्यांच्या हातांची बोटाची नखे तलवारीसारखी मोठी होती. म्हणजे त्यांना जे 4 हात होते, 4ही हाताच्या बोटाची नखे तलवारीसारखी, तलवार असते ना तशी हातांची आणि पायाची नख तलवारीच्या आकाराची होती. त्यांच्या हाताच्या तळव्याला 6 बोटे होती. हाताला 6 बोटं होती. आपल्याला कशी 5 बोटं असतात तसं त्यांना एक करंगळी जास्त होती, 6 बोटं होती. जेव्हा श्री काल भैरवनाथांची श्री भैरव यांची उत्पत्ती झाली तेव्हा सर्व निसर्गाचे वातावरण शांत झाले. पाऊसही थांबला होता व आकाशामधून सर्व देव देवतांनी त्यांच्या आनंदाने पुष्पवृष्टी केलेली आहे. तेव्हा ते भैरव जेव्हा निर्माण झाले तेव्हा आकाशातून सर्व देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी निर्माण केली. हा जो अवतार निर्माण झाला भैरव, हा ब्रह्मांडाचा शोध लावण्यासाठी थोडक्यात झाला. भैरव शंकराचं 6वं ज्योतिर्लिंग. नंतर श्रीकाल जे आहे, श्रीकाल हा शिवशंकर आणि पार्वती या दोघांनी एकत्रित तांडव नृत्य करून त्याच्यातून श्रीकाल ही एक शक्ती निर्माण झालेली. त्यामुळे श्रीकाल भैरव असे झाले. आणि शेवटला शिवशंकरांनी स्वतंत्र श्रीनाथ हा अवतार घेतलेला आहे. श्रीनाथ, त्याच्यामुळं श्री काल भैरवनाथ असे निर्माण झालेले. म्हणजे 3 मिळून एक झालेले, पण मूळ भैरव हे मूळ आहे. सर्व आकाशातून त्यांच्या आनंदाने पुष्पवृष्टी केलेली आहे. श्री शिवशंकर यांचा तो तुफानी अवतार पाहून श्री काल भैरवनाथ यांनी विचारले, महाराज मला कशासाठी तुम्ही निर्माण केले आहे? त्या भैरवांनी काय केलं? श्री काल भैरवनाथांनी शिवशंकरांना विचारलं, तुम्ही मला कशासाठी निर्माण केलेलं आहे? काय आज्ञा आहे तुमची सांगा म्हटले. ते आपण सांगावे. तेव्हा श्री शिवशंकर यांनी सांगितले, श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव या दोघांनाही अतिशय गर्व झालेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं भैरवांना, श्री ब्रह्मदेव आणि विष्णुदेव या दोघांना अतिशय गर्व झालेला आहे. तरी तुम्ही योग्य ते शासन करून या दोघांचे गर्व हरण करा. तुम्ही या दोघांना तुमच्या हिशोबाने काय शिक्षा असेल ती करा, शासन करा. त्या दोघांचे गर्व हरण करा.
अशी आज्ञा श्री भैरव, श्री काल भैरवनाथ यांना केली. कोणी? शिवशंकरांनी. नंतर तेथून श्री शिवशंकर हे हिमालय पर्वताच्या 3ऱ्या टोकाच्या वर श्री बद्रिकाश्रम या ठिकाणी विश्रांतीसाठी निघून गेले. ते भैरव निर्माण झाल्यावर त्यांना ते आज्ञा केली आणि तिथून शिवशंकर हे हिमालय पर्वताच्या 3ऱ्या टोकावर जाऊन तिथं ध्यानस्थ बसले, नाही का? बद्रिकाश्रम या ठिकाणी ते हिमालयाच्या 3ऱ्या टोकावर जाऊन बसले. श्री काल भैरवनाथ श्री कैलास पर्वतावर जेथे श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव होते. म्हणजे भैरवांनी काय केलं, तिथून निघले ते आणि कैलास पर्वतावर जिथं श्री ब्रह्मदेव आणि श्री विष्णुदेव होते त्या दोघांच्या मध्ये अचानक जाऊन येऊन उभे राहिले. दोघांच्या मध्ये ते अचानक जाऊन प्रकट झाले, असे मध्येच दोघांच्या मध्ये. मग ते दोघे दचकले एकदम. त्यांनी आपले दोन्ही हात आडवे केले, दोन्ही हात आडवे म्हणजे दोन्ही दिशेला केलेले होते. तेव्हा दोघे एकदम दचकले की आपल्यामध्ये एक कोण येऊन उभे राहिलेले आहेत. दोघांनी एकदम दचकून आश्चर्याने त्यांना विचारले, तुम्ही कोण, कुठून आलात व कशासाठी आलात? त्या भैरवाला काय विचारलं दोघांनी, तुम्ही कोण आहे, कुठून आले आणि कसे काय आले अचानक आमच्यामध्ये? तेव्हा श्री काल भैरवनाथ म्हणाले, तेव्हा श्री भैरव त्यांना काय म्हणले दोघांना, तुम्ही तर सृष्टीचे पालन करता आहात, तर मी कोण आहे हे तुम्हाला माहीत असायला हवे. तुम्ही सगळं निर्माण केलंय ना, मग तुम्हाला माहिती पाहिजे मी कोण आहे, बरोबर आहे ना? तुम्ही तर सर्व ब्रह्मांड निर्माण करून चालवत आहात, तर तुम्ही देखील मला निर्माण केलेले असेल, तर तुम्ही दोघांना माहीत असायला हवे मी कोण व कशासाठी आलेलो आहे. त्यांनी आपलं विचारलं त्यांना, मी कोण आहे सांगा म्हटले. तेव्हा दोघे एकदम आश्चर्याने म्हणाले, आम्ही तर तुम्हाला निर्माण केलेले नाही, मग तुम्ही कोण आहात हे कृपया आम्हाला सांगावे. ते दोघे दचकले होते. ते म्हटले, आम्ही काय तुम्हाला निर्माण केलेलं नाही, कोण आहे तुम्ही सांगा. असं दोघेही त्यांना म्हटले. श्री काल भैरवनाथ हे श्री ब्रह्मदेव यांना म्हणाले, म्हणजे भैरव काय म्हटले ब्रह्मदेव यांना, तुम्ही ब्रह्मदेवाला काय सांगितलं, तुम्ही ब्रह्मांडाच्या खाली पाताळात जाऊन माझे पाय किती खोलवर पोचलेत याचा शोध लावून यावा. म्हणजे ब्रह्मदेवाला काय सांगितलं, तुम्ही खाली जावा, खाली, आणि माझे पाय कुठपर्यंत खाली आहेत त्याचा शोध लावा आणि मग तुम्ही या. खाली जमिनीच्या खाली जाऊन माझे पाय कुठपर्यंत आहेत त्याचा शोध लावा, ब्रह्मांडाचा अंत लावावा, म्हणजे खाली जाऊन तुम्ही शोध लावा. व विष्णुदेव यांना सांगितले, तुम्ही वर आकाशामध्ये ब्रह्मांडाच्या वर टोकाच्या वर जाऊन माझे शिर डोके किती उंचीवर पोचलेले आहे. विष्णूला काय सांगितलं, तुम्ही वर जावा आणि माझं डोकं किती वर आहे, माझं शिर किती उंच आहे, किती वर पोचलेले आहे त्याचा शोध लावा, म्हणजे ब्रह्मांडाचा शोध अंत लावावा. म्हणजे माझे पाय जमिनीत किती खोलवर आहेत त्याचा शोध लावा आणि एकाने वरती जावा, माझं डोकं किती उंच आहे त्याचा शोध लावावा. ब्रह्मांडाचा शोध, ब्रह्मांडाचा शोध अंत लावावा, ब्रह्मांडाचा शोध घेऊन यावे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, शेवटची खाली पृथ्वी कितवी आहे, म्हणजे माझे पाय कुठपर्यंत आहेत, म्हणजे खाली किती नंबरला पृथ्वी, शेवटला किती आहे ते त्याचा शोध लावा. ब्रह्मांडाचा शेवट कुठं झालाय म्हणजे खालची पृथ्वीचा शोध लावा. आणि एकाला सांगितलं तुम्ही वर जावा आणि माझं डोकं किती वर आहे, म्हणजे 1 नंबरची पृथ्वी कुठं आहे, ह्याच्या 12 पृथ्वी आहेत ना, मध्ये 6वी आहे, मग आपली 6वी आहे ना, म्हणजे खाली किती पृथ्वी आहे तर वरती किती पृथ्वी आहे त्याचा शोध लावा. असा ब्रह्मांडाचा शोध लावून या. अशा प्रकारे कोण श्रेष्ठ आहे ते आपोआप कळल. त्याप्रमाणे श्री विष्णुदेव आकाश मार्गाने श्री काल भैरवनाथाचा
शिराचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांडाच्या वर जाऊ लागले. विष्णुदेव आपले वर जायला लागले, तर किती वर गेलं तर आहेत, किती वर गेलं तर आहेत. तेव्हा आकाशामधील इतर ग्रहांचे अडथळे निर्माण होऊ लागले. विष्णूला काय आलं, वरती सगळे ग्रह आहेत ना, एका आडवे यायला लागले. ते काय शोध लागला त्यांचा, काय शिर किती उंच आहे ते काय कळाना. श्री विष्णुदेव हे किती वर गेले तरी शिर त्याच्याही वरच असे. किती वर गेलं तर ते वरतीच, किती वर गेलं तर वरतीच. असे शेवटी कंटाळून श्री कालभैरवनाथांच्या शिराचा म्हणजे ब्रह्मांडाचा अंत शोध लागत नाही. तेव्हा श्री विष्णुदेव पुन्हा माघारी येऊन श्री कालभैरवनाथ यांना शरण आले व त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. मग विष्णू किती वर जाईल, किती वर जाईल, किती वर जाईल, तरी ते ब्रह्मांड वरच आहे, म्हणजे त्यांचं डोकं वरच आहे. शेवटी ते कंटाळले, काही सापडा, ते आले खाली ना आपले कालभैरवनाथाला म्हटले मला काही शोध लागत नाही. आपले गपचीप येऊन बाजूला थांबले. कोण? विष्णू. त्यांना काय ब्रह्मांडाचा अंत लागलाच नाही. सर्वच वरती पृथ्वी काय सापडा ना, एक एक ग्रह आडवेच यायला लागले. त्यानंतर ब्रह्मदेव आहे ना, श्री ब्रह्मदेव हे पायांचा म्हणजे ब्रह्मांडाच्या खाली तळाच्या पृथ्वीचा म्हणजे ब्रह्मांडाच्या खाली अंत शोध घेण्यासाठी पाताळात खाली खोल जावं लागले, खाली जायला लागले. परंतु त्यांना पायाचा म्हणजे शेवटच्या पृथ्वीचा काही शोधच लागेना, ब्रह्मांडाचा अंतच लागेना. किती खोल गेले तरी त्यांचे पाय त्याही पेक्षा खोलच. तेव्हा श्री ब्रह्मदेव हे अतिशय चिडले व जाताना त्यांना काय झालं, ब्रह्मदेवाला किती खाली गेले तर खालीच ते अगदी वैतागले. त्यांना जाताना एक गाय भेटली, खाली गाय भेटली त्यांना. मग श्री ब्रह्मदेव यांनी त्या गायीला विचारले असताना गायीने सांगितले, तुम्ही पुन्हा माघारी जावे, श्री कालभैरवनाथांची माफी मागावी. तुम्हाला त्यांच्या पायाचा ब्रह्मांडाचा कधीही अंत लागणार नाही. म्हणजे गायीने काय सांगितलं ब्रह्मदेवाला, तुम्ही आपलं परत जावावरती माफी मागा, तुम्हाला काय ब्रह्मांडाचा अंत लागणार नाही, त्यांचा काय पायाचा शोध लागणार नाही, आपलं माफी मागून गप बसा. तेव्हा श्री ब्रह्मदेव म्हणाले की मी जर ब्रह्मांडाचा अंत न लावता गेलो तर माझा फार अपमान होईल. ब्रह्मदेवाला वाटलं अपमान होईल ना माझा, आता सापड्यानं शोध म्हटलं. म्हणून त्यांनी श्री गायीची विनवणी केली. मग त्यांनी गायीला आपली विनवणी केली. खोटे बोलण्यास आपल्या बाजूने खोटी साक्ष देण्यास भाग पाडले. मग गायीला त्यांनी आपली विनवणी केली, तू माझ्या बरोबर चल आणि माझ्या बाजूने साक्ष दे की मी ब्रह्मांडाचा शोध लावला, मी तेव्हा हजर होती, असं कालभैरवनाथांना सांग. असं गायीला खोटं सांगून आपल्या बरोबर घेतली साक्ष द्यायला. त्यावेळी त्यांना श्री केवडा आई भेटला. केवडा माहिती आहे ना, केवड्याचं झाड हे भेटलं. हो, त्यांनी केवड्यासही आपल्या बाजूने खोटी साक्ष देण्यास प्रवृत्त केले. मग गायीला पण त्यांनी पाठवलं आणि ते केवड्याच्या झाडालाही पाठवलं की चला, कोणाने? ब्रह्मदेवाने. नाही म्हणता येत नाही, या दोघांना नाही पण म्हणता येईना आणि श्री ब्रह्मदेव यांचा शब्द पण मोडता येईना. काय करावं त्यांना सुचवना. मग शेवटी काय झालं, म्हणून श्री गाय व श्री केवडा श्री ब्रह्मदेव यांच्या बरोबर श्री कालभैरवनाथ होते तेथे सर्वजण आले. त्यांचा दोघांचा नाईलाज होऊन काय आलं, ते तिघही जण म्हणजे ब्रह्मदेव, गाय आणि केवडा हे तिघही कालभैरवनाथ होते तिथं आले. तेव्हा श्री ब्रह्मदेव यांना श्री कालभैरवनाथ यांनी विचारले, काय झाले, लावला का ब्रह्मांडाचा अंत? तेव्हा श्री ब्रह्मदेव खोटे बोलले, होय, मी तुमच्या पायाचा ब्रह्मांडाचा अंत शोध लावलेला आहे. मग ब्रह्मदेव काय म्हटला भैरवांना की हा बाबा, मी आपला तुमचा शोध लावला,
तुमचे पाय किती खोल आहेत मी शोधून आलोय. व आपणास साक्ष पटावे म्हणून श्री गाय व श्री केवडा या दोघांना बरोबर साक्ष देण्यासाठी घेऊन आलोय. ब्रह्मदेव काय म्हटला, तुम्हाला खरं वाटावं म्हणून या दोघांना मी साक्ष द्यायला आणलेलं आहे. हे बरोबर तिथं होते. तेव्हा श्री कालभैरवनाथांना त्यांच्या खोटे बोलण्याचा अत्यंत राग आला. भैरवांना काय आलं, हे खोटं बोलला ना ब्रह्मदेव, मग अतिशय राग आला, संताप आला. व त्यांनी श्री गाय व श्री केवडा या दोघांना विचारणा केली. मग भैरवांनी काय केलं, श्री गाय आणि केवडा या दोघांनाही विचारलं की खरं काय बाबा. तेव्हा श्री गाय व श्री केवडा यांनी सांगितले, होय, ब्रह्मदेवांनी तुमच्या पायाचा अंत ब्रह्मांडाचा शोध लावलेला आहे. ब्रह्मदेवांनी खरं बोलतात, त्यांनी तुमच्या पायाचा अंत लावलाय, ब्रह्मांडाचा अंत लावलाय. ही गोष्ट खरी आहे व आम्ही ती समक्ष पाहिलेली आहे. हे दोघेही खोटी साक्ष देत आहेत. या गोष्टीचा श्री कालभैरवनाथांना अत्यंत क्रोध आला. मग तेव्हा कालभैरवनाथ म्हणजे भैरवांना अतिशय राग आला की दोघं खोटं बोलतात आपल्याची. मग अत्यंत क्रोधिष्ठ झाले ते. व श्री कालभैरवनाथांनी, मग तेव्हा कालभैरवनाथांना अतिशय राग आला भैरवांना. मग त्यांनी काय केलं, आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने, भैरवांनी काय केलं, अतिशय राग आलता ना, आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने श्री विष्णुदेव यांचे 5वे शिर कमल उडवले. भैरवांनी काय केलं, अतिशय राग आलता ना, डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने ब्रह्मदेवाचं डोकंच उडवलं. डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने 5वं डोकं उडवलं. ते उडवलेले शिर डोके कित्येक हजारो मैल लांब अंतरावर जाऊन पडले. त्याचं डोकं उडवलेलं कित्येक लांब अंतरावर, कित्येक मैलावर जाऊन पडलं. श्री ब्रह्मदेव यांची हत्या झाली. ब्रह्मदेवाची हत्या झाली. तेव्हा सर्वत्र अंधकार झाला, हाहाकार माजला. तेव्हा त्याची हत्या झाल्यावर सगळ्या ब्रह्मांडात अंधकार झाला, सगळीकडे हाहाकार माजला. पृथ्वीला कंप सुटला, पृथ्वी थरथरा कापायला लागली. निसर्गाचे नियम बदलू लागले, निसर्गाचा कोप झाला. म्हणजे संपूर्ण सृष्टीला हे झालं, त्याचा कोप झाला. श्री ब्रह्मदेव यांचे 5वे शिर, ज्या शिराने श्री ब्रह्मदेव खोटे बोललेले होते, म्हणजे ज्या तोंडाने ते खोटे बोललेले होते, 5वे शिर, ते 5वे शिर यांनी उडावलं. कोणी, कालभैरवनाथ. श्री भैरव म्हणजे श्री कालभैरवनाथ यांनी उडवल्यानंतर शरीरामधून रक्ताची चिळकांडे उडाली. त्या ब्रह्मदेवाच्या शरीरामधून रक्ताची चिळकांडे उडाली. ते शिर उडवलं ना, ती हिमालयाच्या 3ऱ्या टप्प्यावर विश्रांतीसाठी गेलेल्या शिवशंकरांच्या पायाच्या जवळ येऊन पडली. ती रक्ताची चिळकांडी जी उडाली ब्रह्मदेवाची, ती हिमालयाच्या 3ऱ्या टोकावर जिथं बसले होते ना शिवशंकर, त्यांच्या पायाजवळ ती रक्ताची चिळकांडी जाऊन उडालेली पडली ब्रह्मदेवाची. तसे श्री शिवशंकर हे ताडकन उठून उठले. म्हणजे शिवशंकराला कळालं काहीतरी गोंधळ झालाय, म्हणून ते काय झालं, ध्यानस्थ होते ना, ते तसेच ताडकन उठून उभे राहिले व त्यांनी जाणले काहीतरी विपरीत घडलेले आहे. त्यांनी ओळखलं काहीतरी गोंधळ झालाय, विपरीत काहीतरी दुर्घटना घडली. व इकडे श्री गाय व श्री केवडा थरथर कापत श्री कालभैरवनाथाच्या समोर उभे होते. हे जर डोकं उडावलं तेव्हा काय झालं, श्री गाय आणि केवडा हे दोघं थरथर कापत उभे होते तिथं. त्यांना वाटलं आता आपलं हे काही खरं नाही. श्री कालभैरवनाथांच्या समोर उभे होते तेव्हा त्यांनी श्री गायला शाप दिला. त्या भैरवाने काय केलं, गायला शाप दिला, तो आजपासून तोंडाने खोटे बोललेले आहे, नाही का, खोटं बोलले ना ते, तर तो आत्तापासून आपल्या तोंडाने नरक घाण खाशील.
म्हणजे ती गाय घाणच खाते ना काय. आपल्या तोंडाने नरक घाण खाशील, गायीला शाप दिला व लोक तुझ्या पाठीमागून दर्शन घेतील. गायच्या पुढून कोण दर्शन घेत नाही, पाठीमागून दर्शन घेतील. तुला समोरून कोणी नमस्कार दर्शन घेणार नाहीत. मात्र तुझे गोमूत्र मानव व सर्व दैवते हे अतिशय पवित्र मानतील. गायला शाप दिला, तुला काय पुढून कोण पाया पडणार नाही, दर्शन घेणार नाही, तू तोंडाने घाण खाशील, पण पाठीमागून सगळे तुझं दर्शन घेतील. आणि तुझं जे गोमूत्र आहे ते प्रत्येक मानव आणि प्रत्येक दैवत ते पवित्र मानतील गोमूत्राला. व श्री केवड्यांना असा शाप दिला की तू श्री शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहेस. केवड्याला काय शाप दिला? पहिला केवड्या हा शंकराला व्हायचे ना, त्यांना मान होता तो केवड्याला. तर काय त्यांनी शाप दिला केवड्याला? तू शिवशंकर यांना अतिशय प्रिय आहेस, परंतु आजपासून जो कोणी तुला श्री शिवशंकर यांच्या पिंडी पूजेसाठी वाहील, त्या केवड्याला शाप दिला, तो 7 जन्म कर्म दरिद्री राहील. म्हणजे तुम्ही जर केवडा व्हायला शिवशंकराला, तर तुम्ही 7 जन्म काय होणार? कर्मदरिद्रीच राहणार. असा केवड्याला शाप दिला. जो कोणी व्हायल तो 7 जन्म कर्मदरिद्री आहे, असा त्या दोघांनाही शाप दिला. भैरवांनी त्या दोघांना शाप दिला. तेवढ्यात श्री शिवशंकर हे तेथे प्रकट झाले. तेवढ्यात काय आलं? शिवशंकर तिथून आले, तिथं प्रकट झाले. त्यांनी समोर पाहिले तर श्री ब्रह्मदेव यांचे शरीर जमिनीवर आडवे पडलेले अवस्थेत तडफडत होते. ब्रह्मदेवाचं शरीर जमिनीवर पडलेलं होतं आणि असं तडफडत होतं ना, एक डोकं उडवलेलं शरीर तडफडत होतं असं. आणि 5 शिरापैकी एक शिर उडवलेले दिसले. म्हणजे 5 पैकी एक शिर उडवलेलं होतं. झालेला प्रकार त्यांचा सर्व लक्षात आला. ते सगळं बघितलं, शिवशंकरांच्या लक्षात आलं. ते अत्यंत क्रोधिष्ठ झाले. कोण? शिवशंकराला अतिशय राग आला. त्यांना राग अनावर झाला. ते म्हणाले, अरे हे तू काय केलेस? कोणाला? भैरवनाथाला म्हटले ते. मी तुला योग्य शासन करण्यास सांगितले होते, तू तर ब्रह्म हत्या केलीस. भैरवाला काय म्हटलं, अरे मी तुला शासन करायला सांगितलं यांना, तू तर त्यांना मारूनच टाक. ब्रह्म हत्या केलीस, त्याचे तुला योग्य ते प्रायश्चित भोगावे लागेल. मग ते भैरवाला काय म्हटलं, तुला आता याची शिक्षा भोगायला लागेल. तेव्हा श्री काल भैरवनाथ म्हणाले, मी दोघांनाही माझा म्हणजे ब्रह्मांडाचा शोध अंत लावण्यास सांगितले होते, परंतु श्री ब्रह्मदेवानी माझा अंत न लावता मला स्पष्ट खोटे सांगितले. या बाबीचा मला अत्यंत राग आला. मग त्यांनी जे मला खोटं सांगितलं त्याबद्दल मला राग आला. म्हणजे त्यांनी ब्रह्मांडाचा शोध लावायला सांगितला ना ब्रह्मदेवाला. ते तर म्हणत होते आम्ही निर्माण केलंय सगळं. मग ते खोटं बोलले. मग त्याचा राग आला, अत्यंत राग आला. म्हटले मला थोडेही खोटे बोललेले बिलकुल आवडत नाही. भैरव काय म्हटले काल भैरवनाथ, मला कोणी थोडं जरी खोटं बोललं तरी आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. त्यांनी माझ्याबरोबर खोटे बोलल्याबद्दल मला अत्यंत राग अनावर झाला व मी त्यांचे 5वे शिरकमल माझ्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने उडवले आहे. त्यांनी शिवशंकराला सांगितलं. ते खोटे बोलले, मला राग आला, मला काय कोणी खोटं बोललेलं सहन होत नाही. मग मी डाव्या हाताच्या करंगळीच्या नाकाने त्यांचं डोकं उडवलं. मी त्यांना खोटे बोलल्याबद्दल योग्य शासन केलेलं आहे. ते खोटं बोलल्याबद्दल मी त्यांना शासन केलंय. त्याबद्दल तुम्ही मला कुठलीही शिक्षा केलीत तरी मी ती आनंदाने भोगण्यास तयार आहे. ते खोटं बोलले, मी त्यांना शिक्षा केली. आता तुम्ही काय मला शिक्षा करायची ती करा, मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. असे श्री काल भैरवनाथ श्री शिवशंकर यांना म्हणाले. म्हणजे श्री भैरवनाथ हे शंकराला म्हटले, आता तुम्ही काय म्हण शिक्षा करा, मी भोगल.
हा प्रकार चाललेला असताना सर्व दैवता तेथे जमलेले होते. त्यांनी समक्ष हा प्रकार पाहिल्यामुळे ते श्री कालभैरवनाथ यांच्या समोर भीतीने थरथर कापत उभे होते. तेव्हा ब्रह्मांडातले सर्व दैवत त्या ठिकाणी हजर होती आणि ब्रह्मदेवाचं शिर असं तडफडत उडत होतं. ते सगळं बघून बाकीचे सगळे दैवत काल भैरवनाथाला बघून थरथर कापत घाबरून उभे होते गपचिप. सर्व दैवत हे अतिशय त्यांना घाबरून त्यांना भीती वाटत होती. सगळे घाबरून एका बाजूला थरथर कापत उभे होते. त्यांना ती भीतीच बसली होती अंगात. श्री ब्रह्मदेव यांचे शरीर जमिनीवर जोरात तडफडत होते. नाही का, आता ते डोकं उडवले होतं, त्यामुळे पृथ्वी जोरात हादरत होती. त्यावेळी शिवशंकर यांनी काय केलं? शिवशंकरांनी जोरात आपले डमरू वाजवले. त्यांच्याकडे जे डमरू होतं, शिवशंकर यांनी जोरात डमरू वाजवलं व त्यांच्याकडे जे त्रिशूळ आहे ते त्रिशूळ पूर्व दिशाकडे म्हणजेच शिर उडाले त्या दिशेला जोरात फेकले. शिवशंकरांनी काय केलं? अतिशय रागात आपल्या हातातलं डमरू जे होतं, डमरू ते असले डमरू ते जोरात वाजवलं आणि आपल्याकडे त्रिशूळ होतं ते पूर्व दिशेला जोरात फेकलं. म्हणजे ज्या दिशेला त्यांचं डोकं गेलं होतं उडून त्या दिशेला त्रिशूळ फेकलं. तेव्हा काय झालं? ते त्रिशूळावर बसून श्री ब्रह्मदेव यांचे शिर डोके त्या ठिकाणी आले. त्या त्रिशूळावर त्यांचं उडालेलं डोकं हे त्या त्रिशूळावर बसून तिथं आलं. पूर्वेला त्रिशूळ फेकलं होतं त्यांनी. तेव्हा श्री शिवशंकर यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याच्या मधून एक दिव्य ज्योत निर्माण केली. त्यावेळी शिवशंकर यांनी काय केलं? आपल्या तिसरा डोळा होता कपाळावर, त्या डोळ्यामधून एक दिव्य ज्योत निर्माण केली शिवशंकरांनी व त्या ज्योतीमधून एक बालक निर्माण झाले. शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला, त्याच्यातून एक ज्योत आली बाहेर. त्या ज्योतीमधून एक बालक निर्माण झालं. त्या ज्योतीमधून त्या बालकाच्या शरीराच्या वर आपले स्वतःचे व श्री विष्णू यांच्या शिराची प्रतिकृती अवतार निर्माण करून श्री ब्रह्मदेव यांच्या उडवलेल्या शिराची अशी तिन्ही श्री डोकी एकत्रित करून त्या बालकाच्या शरीराच्या वर बसवली. मग शिवशंकरांनी काय केलं? याचं डोकं तिथं आलं. मग यांनी आपला मधला डोळा उघडला, त्याच्यातून एक ज्योत बाहेर निघाली. त्या ज्योतीमधून एक बालक जन्माला आलं. आलं का लक्षात? ते बालक म्हणजे ते एक डोकं आणि ब्रह्मदेवाचं डोकं ना आपलं डोकं. ब्रह्मदेव यांच्या उडालेले म्हणजे नाही का विष्णू यांच्या डोक्याची प्रतिकृती, ब्रह्मदेव यांचं उडालेलं आणि आपलं, अशी तिन्ही डोकी एकत्रित करून त्या बालकाच्या शरीराच्या वर बसवलं. ते बालक जे निर्माण झालं त्याच्या डोक्यावर ब्रह्मदेवाचं एक शिर, विष्णूचं एक शिर आणि आपलं एक, असं 3 बसवले. म्हणजे त्या बालकाचं एक असं. व तेथेच म्हणजे श्री कैलास पर्वताचे वर दिव्य तेजस्वी असे श्री दत्त महाराजांचा बाल रूपात अवतार निर्माण झाला. त्या तिन्ही डोकी मिळून एकत्रित तिथं काय आलं? दत्त महाराज बाल रूपामध्ये निर्माण झाले. म्हणजे तिथं दत्ताचा अवतार निर्माण झाला. त्या बालकाच्या डोक्यावर 3 हे बसवल्यानंतर तिथं बाल रूपामध्ये दत्ताचा अवतार निर्माण झाला व त्या बालकास श्री शिवशंकर यांनी आशीर्वाद दिला. मग ते जे बालक होतं म्हणजे दत्त महाराज त्यांना आशीर्वाद दिला. तसेच श्री ब्रह्मदेव यांच्या शरीराचे वर श्री शिवशंकर यांनी आपल्या कमंडलू मधील पवित्र जल गंगा शिंपडून त्यांना सजीव जिवंत केले. मग शिवशंकरांनी काय केलं? ब्रह्मदेव यांच्या शरीरावर आपल्या कमंडलू मधील पाणी शिंपडून त्यांना जिवंत केले ब्रह्मदेवाला. त्यावेळी सर्व देवदेवता यांनी सर्वांच्या वर
पुष्पवृष्टी केलेली आहे. त्यावेळेस सर्व दैवतांनी काय केलं? पुष्पवृष्टी केली यांच्यावरती. श्री शिवशंकर यांनी ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव या दोघांना श्री भैरव म्हणजेच श्री कालभैरवनाथ यांची ब्रह्मांडाचा शोध अंत न लावता आल्याबद्दल माफी क्षमा मागून आशीर्वाद घेण्यास सांगितले. मग शिवशंकरांनी काय केलं? ब्रह्मदेवाला आणि विष्णुदेवाला काय सांगितलं? तुम्ही भैरवांचा हे करा, माफी मागा. तुम्ही खोटं बोलले, त्यांच्याशी शोध न लावता आले, ब्रह्मांडाचा शोध लावला नाही, मग तुम्ही माफी मागा त्यांचे आशीर्वाद घ्या. तेव्हा त्या दोघांनी श्री कालभैरवनाथ यांची माफी मागितली. मग भैरवांची या दोघांनी माफी मागितली व आशीर्वाद घेतला. त्यावेळेस श्री शिवशंकर यांनी दोघांनाही असे सांगितले, आजपासून आपण तिघेही एक झालेले आहोत. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णुदेव व महेशदेव हे तिघही एक झालेत. तुम्ही दोघांनी आतापासून गर्व अहंकार सोडून द्या व सर्व करता करविता मी आहे हे लक्षात ठेवा. शंकराने त्या दोघांना सांगितलं की सगळं करता करवता मी आहे, तुम्ही सर्व गर्व सोडून द्या आणि आपण तिघ आजपासून एक झाले. असे निक्षून सांगितलं दोघांनाही. व श्री शिवशंकर यांनी त्यांना आशीर्वाद दिला, विष्णूला आणि ब्रह्मदेवाला. तेव्हापासून दोघांनीही गर्व अहंकार सोडून दिला व तेव्हापासून ते दोघेही जण श्री शिवशंकर यांच्या आज्ञेत राहून कार्य करीत राहिलेले आहेत. तेव्हापासून ब्रह्मदेव, विष्णुदेव हे दोघेही काय केलं? शिवशंकर यांच्या आज्ञेत राहून ते सांगतील ते कार्य गपचिप करतायत. त्यावेळी श्री नारद मुनी तेथे प्रकट झाले. तेव्हा नारद मुनी तिथं प्रकट झाले व त्यांनी असे सांगितले की श्री ब्रह्मदेव, श्री विष्णुदेव व श्री शिवशंकर म्हणजेच श्री महेशदेव हे तिघे जण एकत्रित यावेत व सकल सृष्टीचा कारभार हा एकत्रितपणे पाहावा, म्हणूनच मी या दोघांच्या मध्ये भांडणे लावली. नारद मुनी काय म्हटले? तुम्ही तिघ एक होऊन हे संपूर्ण ब्रह्मांड सांभाळा, यासाठी मी या दोघांच्या मध्ये भांडणं लावली. असे सांगून श्री नारद मुनी हे श्री शिवशंकर व श्री कालभैरवनाथ यांची क्षमा मागून, नारद मुनीने या दोघांची क्षमा मागितली, शंकराची आणि कालभैरवनाथ, व श्री विंध्य या पर्वतावर निघून गेले. विंध्य पर्वतावर नारद मुनी निघून गेले व तेथून श्री ब्रह्मदेव व श्री विष्णुदेव हे पृथ्वी भ्रमण करण्यासाठी निघून गेले. मग तिथून काय आलं? ब्रह्मदेव आणि विष्णुदेव हे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यासाठी, भ्रमण करण्यासाठी तिथून निघून गेले. तेव्हा पृथ्वीवरील सर्व व्यवहार, निसर्गाचे नियम व्यवस्थित झाले. तिथून पुढं सर्व पृथ्वीचा कारभार व्यवस्थित चालू झाला. पुढं आहे अजून परत. हा हा म्हणून मी